हॅलो फ्रेंड्स, मी किरण रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आणि आज आपण टिफिन रेसिपी करणार आहोत। टिफिन करता आलू मटर पुलाव करणार आहोत। टिफिन करता करा किंवा मग संध्याकाळच्या जेवणाला एकच काही करायचं असेल तर असा हा आलू मटर पुलाव तुम्ही नक्की करू शकता। बनवायला सोपं आहे आणि त्या हिवाळा आहे, बाजारात मस्त असे हिरवे मटार अजून आलेले आहेत। हिवाळा संपला नाही आहे, त्यामुळे असा हा टिफिन करता आलू मटर पुलाव तुम्ही नक्की करू शकता। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी ते गॅसवर ठेवलं, एक भांडं त्यात घातलंय तेल गरम झालंय की त्यात घालायचे आलू। तर एक 4-5 आलू मी घेतलेले आहेत, जरा मोठेच कापलेत आणि हे आपण आता फ्राय करायचे। हलकासा त्याला रंग येऊ द्यायचा, खूप नाही, हलकासा त्यावर रंग चढतपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे। गॅस थोडीशी वाढून ठेवायची। तर तुम्ही बघू शकता आलूला हलकासा रंग आलाय, एवढाच रंग हवा आहे आपल्याला, त्यापेक्षा जास्त नाही। नंतर यात घालायच्या हिरव्या मिरच्या, तर एक 4-5 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या। आलूसोबत मिरच्यासुद्धा आपण थोड्याशा परतून घेऊया। नंतर त्यात घालायचं आलं लसणाची पेस्ट, तर साधारण 2 चमचे मी आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे। ते सुद्धा मिरची आणि आलूसोबत आपण परतून घेऊया 2-1 मिनिट, म्हणजे त्याचासुद्धा कच्चेपणा हा निघून जाईल। गॅस मात्र मीडियम ठेवायची। 2-1 मिनिट परतून घ्यायचं। नंतर 2 लाल मिरच्या मी घातल्यात, 1 टोमॅटो घातलाय, टोमॅटोचे 4 तुकडे केले, जरा मोठेच कापले, हे सुद्धा काही सेकंद आपण परतून घेऊया। तर आता गडबड अशी झाली की मी खडे मसाले घालायचं विसरले, तर आता मी यात खडे मसाले घालते। तर 2 चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 लवंग, 2-3 मिरे, एवढे खडे मसाले घालायचे। तेलात थोडा वेळ होऊ द्यायचे आणि नंतर ते मिक्स करून घ्यायचे। तर खडे मसाले सुरुवातीला तेलात घालायचे आणि नंतर बाकीचे सर्व साहित्य आपण यात घालायचं। आता मी विसरले म्हणून मी आता घातलंय। फिरून घ्यायचं। नंतर यात दही घालायचं, तर अर्धा वाटी मी दही घातलेला आहे। दही मात्र अगदी ताजं हवं। गॅस कमी ठेवायची, कमी गॅसवर हे 3 ते 4 मिनिटे आपण परतून घेऊया दही। गॅस कमी ठेवायची। तर इथे दही बटाट्यासोबत मस्त असं मी परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। एक 2-1 मिनिट, त्यापेक्षा जास्त नाही। नंतर यात घालायचे वाटाणा, तर हा फ्रोझन वाटाणा आहे म्हणून मी शेवटी घातलाय। तर हा सुद्धा मिनिटभर आपण परतून घेऊया। याला वेळ लागत नाही शिजायला, लगेच होतं, त्यामुळे जास्त याला शिजवायचं नाही, एखाद मिनिटभर आपण हे परतून घेऊया। नंतर यात आपण घालायचे तांदूळ, तर मी बासमती तांदूळ घेतलेत, 2 कप तांदूळ घेतलेत, धुवून घेतले स्वच्छ 3-4दा आणि अर्धा तास आधी भिजत घातलेले होते। त्यात हे तांदूळ घालायचे, गॅस मीडियम ठेवायचा आणि हे फिरवून घ्यायचं, म्हणजे सर्व मसाले तांदूळ व्यवस्थित मिक्स होतील। एक 2 ते 3 मिनिट आपण हे परतून घेऊया मसाल्यासोबत तांदूळ। लगेच पाणी घालायचं नाही, सुरुवातीला थोडे 2-3 मिनिट आपण हे तांदूळ परतून घ्यायचे, म्हणजे दही वगैरे सगळं तांदळाला व्यवस्थित लागेल। तर इथे मी 2 कांदे तळून घेतले आणि थोडेसे काजू तळून घेतले। तर हा तळलेला कांदा आपण घालायचा भातात, थोडासा घालायचा, थोडासा ठेवायचा, शेवटी थोडं गार्निशिंग करता थोडासा आपण ठेवूया। तर तळलेला कांदा घालायचा, परत एकदा मिक्स करून घ्यायचं मस्त एखाद मिनिटभर। अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं, म्हणजे खाली असलेला भात वर करायचा, वर असलेला भात खाली करायचा, अगदी हलक्या हाताने फिरवायचं आपण, अशी घाई करायची नाही। नंतर त्यात थोडंसं मी घातलंय कोथिंबीर, नंतर यात घालायचं पाणी। तर पाणी मात्र गरम घालायचं। आता पाणी किती घालायचं, तर तुम्ही कुठले तांदूळ वापरता त्यावर डिपेंड असतं की पाणी किती लागेल। तर साधारण मी 3 कप पाणी घेतलेलं आहे। मीठ घालायचं शेवटी, थोडंसं मीठ याला जास्त लागेल, थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं। गॅस वाढवून ठेवायची आणि याला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आणि हे फिरवून घ्यायचं। याला मस्त अशी उकळी आली आणि थोडंसं ड्राय होतपर्यंत याला उकळून घ्यायचं, गॅस वाढवूनच ठेवायची। आणि थोडंसं ड्राय झालं की मग काय करायचं, गॅस कमी करायचा, वरनं तळलेला कांदा घालायचा, काजू घालायचे आणि थोडीशी त्यावर आपण घालायची कोथिंबीर। गॅस अगदी कमी करायचा आता आणि थोडंसं तूप घातलं, 1-2 चमचे मी यात तूप घातलेलं आहे। झाकून ठेवायचं आणि एक 10 ते 12 मिनिटं मस्त आपण हा भात कमी गॅसवर शिजवून घेऊया। तर 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत, मी झाकण काढलंय आणि तुम्ही भात बघा किती मस्त झालेला आहे, अगदी मोकळा झाला आहे। आणि तुम्हाला याहीपेक्षा बेस्ट रिझल्ट हवा असेल तर गॅस बंद केल्यानंतर 5 मिनिट हा भात असाच झाकून ठेवायचा आणि नंतर मग हा खायला घ्यायचा। तर 5 मिनिट मी असंच झाकून ठेवलंय गॅस बंद करून, आणि तुम्ही हा भात बघा, आलू मटर पुलाव बघा किती मस्त झालाय, अगदी मोकळा झालाय आणि चवीला अगदी मस्त झालाय।
फक्त आपण मसाले काय, फक्त आलं लसणाची पेस्ट एवढीच वापरली तरी चवीला मात्र अप्रतिम झालं आहे. आणि बटाटे बघा, बटाटेसुद्धा अगदी व्यवस्थित मऊ झाले आहेत, कुठेही ते कच्चे राहिले नाही आहेत आणि भात अगदी एक एक शीत तुम्हाला दिसेल. चवीला मात्र मग अगदी भन्नाट झाला आहे. आणि रात्रीच्या स्वयंपाकात एकच काही बनवायचं असेल, कधी येतो स्वयंपाकाचा कंटाळा, तर असं रात्रीच्या जेवणात एकच काही बनवायचं असेल किंवा मग टिफिन करतासुद्धा तुम्ही बनवू शकता. असं बनवून तुम्ही जे ऑफिसला जातात त्यांच्या टिफिनमध्ये असा हा पुलाव बनवून तुम्ही देऊ शकता. आणि कसं आहे, पोटभरीचा हा पदार्थ आहे आणि पोट मस्त अगदी भरतं, वेगळं असं अजून काही खायची गरज पडत नाही. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा, आलू मटर पुलाव. आणि रेसिपी आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि चमचमीत रेसिपी करता बघत राहा किरण रेसिपी. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता हे मला नक्की कमेंट्स करून सांगा. धन्यवाद.